रात्र झाली. सुभाषने गुपचूपपणे तळघरात जाऊन आजीला राजाच्या मूर्खपणाची हकीकत सांगितली. आजी म्हणाली, "अरे, अगदी सोपं आहे. गवताची विणलेली दोरी घे, ती मिठाच्या पाण्यात भिजवून चांगली वळव आणि मग ती वळवलेली दोरी एका लोखंडी पत्र्यावर भाज, म्हणजे पत्र्यावर राखेची दोरी आपोआप होईल." सुभाषने लगेच दुसरे दिवशी आजीच्या सांगण्यावरून एक दोरी तयार करून राजेसाहेबांना सादर केली. दोरी पाहून राजा खुश झाला. मूर्खच तो. मग राजासाहेब सुभाषला म्हणाले, "तू फार हुशार दिसतोस. आता तुझी आणखी परीक्षा घेतो मी." लगेच त्याने त्याला आपल्या तबेल्यापाशी नेले आणि तेथील एकमेकांकडे तोंड करून उभ्या असलेल्या 2 सुंदर घोड्यांकडे बोट दाखवून तो म्हणाला, "यातील आई आणि लेक कोणती, हे सांग." सुभाष म्हणाला, "महाराज, मला विचार करायला 2-3 तासांचा अवधी द्या." राजाने मंजुरी दिल्यावर तो घरी आला. दरवाजा बंद करून त्याने आजीस सारे सांगितले. आजीने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून तो घराबाहेर पडला. परत जाताना वाटेत त्याने चांगली ताजी गाजर खरेदी केली आणि तो राजाकडे आला. राजाने त्याला त्या घोड्याकडे नेले. त्याने बरोबर आणलेली गाजरे त्या घोड्यापुढे टाकली आणि तो बाजूला उभा राहिला. थोड्या वेळाने एका घोड्याने चटकन पुढे होऊन गाजर खायला सुरुवात केली व दुसरा घोडा त्या खाणाऱ्या घोड्याकडे पाहत उभा राहिला. तेव्हा सुभाष म्हणाला, "सरकार गाजर खात आहे, ती लेक आहे आणि आई तिच्याकडे कौतुकाने पाहत आहे." राजाने ते पाहिले आणि तो खुश झाला. सुभाषची हुशारी पाहून राजा जरी खुश झाला होता तरी त्याची फजिती करावी म्हणून त्याने म्हटले, "ए पोरा, तू फार हुशार दिसतोस. तेव्हा आता माझ्या हातातील ह्या काचेच्या गोटीला असलेल्या भोकांतून हा दोरा आरपार ओवून दाखव पाहू." असं म्हणून त्याने एक मोठी खडबडीत काचेची गोटी व दोरा सुभाष पुढे केला. सुभाषने गोटी हातात घेतली तेव्हा तिला 2 वेडीवाकडी भोके असलेली त्याने पाहिली. मग त्याने दुसरे दिवशी सकाळपर्यंत राजाकडून मुदत मागून घेतली आणि तो घरी आला. घरी येऊन रात्री त्याने आजीचा सल्ला घेतला. दुसरे दिवशी सकाळी तो राजवाड्यात आला. राजा त्याची वाट पाहत होताच सुभाषने एक मुंगळा बरोबर आणला होता. काचेच्या गोटीच्या एका टोकाला दुसऱ्या बाजूकडील भोकांतून मुंगळ्याच्या पायाला दोर बांधून त्याने तो सोडला. मुंगळा साहजिकच भोकांच्या मार्ग काढीत दुसऱ्या बाजूने बाहेर पडला आणि त्याबरोबर दोराही भोकातून ओवला गेला. सुभाषने ही कठीण गोष्ट सहजपणे पार करून दाखवल्याबद्दल राजेसाहेबांना आता बोलता येईना. त्यांनी खुश होऊन सुभाषला शाबासकी दिली आणि म्हटले, "तुझ्या हुशारीवर मी खुश आहे. तेव्हा तू काय पाहिजे असेल ते माग. तसेच मला हे सांग, ही साऱ्या अटीतून पार पडण्यासाठी तू काय केलंस? कोणाची मदत घेतलीस?" सुभाष राजेसाहेबांपुढे जाऊन उभा राहिला. त्याने त्यांचे प्रथम आभार मानले आणि तो म्हणाला, "मी मागणी करण्यापूर्वी महाराजांनी मला अभय द्यावे." असे म्हणून तो खाली मान घालून उभा राहिला. राजेसाहेब एक क्षण विचारात पडले, पण ते सुभाषवर खुश असल्याने त्यांनी काहीही विचार न करता त्याला अभय दिले. तेव्हा सुभाष म्हणाला, "सरकार, प्रत्येकाला नुसते ज्ञान मिळून त्याला उपयोग होत नाही. त्यासाठी त्याला मार्गदर्शन आणि अनुभवाची जरुरी असते. म्हणून महाराजांनी कृपा करून राज्यातील ज्या वृद्ध स्त्रिया पुरुषांना
गावाबाहेर पाठवली आहे त्या सर्वांना आपापल्या घरी येण्याची परवानगी द्यावी. क्षमा असावी, कारण मी आपल्या हुकुमाचा भंग करून माझ्या वृद्ध आजीला गावाबाहेर न पाठवता गुप्तपणे माझ्या घरातच ठेवले होते आणि प्रत्येक अडचणीच्या वेळेला मी तिचा सल्ला व अनुभवाचा फायदा घेत होतो. म्हणून मला आपल्या सर्व अटी पार करता आल्या. राजाला स्वतःच्या मूर्खपणाची सुभाषच्या कृतीने व बोलण्याने कल्पना आली. त्याने त्याला आपल्या हाताने ओढून आपल्या जवळ घेतले आणि आपला सल्लागार म्हणून त्याची नेमणूक केली. लगेच राज्यातील सर्व वृद्ध स्त्री पुरुषांना सन्मानाने राज्यात परत आणले. हा शेवटचा भाग होता. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. हे चतुरकथेचं पुस्तक आहे.